आजची गोष्ट आहे प्रत्येक तिची जिच्या दिवसाची सुरुवात स्वयंपाकघरापासून होते आणि शेवटसुद्धा स्वयंपाकघरात. करणारी पण तीच असते, वाढणारी पण तीच असते, रोज तीच करत असते. पण असं का होतं कधीतरी की भाजी बिघडते, भाजीला फोडणी बसत नाही, चव येत नाही. काय चुकत असेल बरं? स्वयंपाकघरात तयार होणारा पदार्थ हा रोज कोणाची ना कोणाची आवड जपत असतो. पण ही आवड जपत असताना आपलं लक्ष आरोग्याकडेही तेवढंच असतं. आपल्याला कुठल्याच बाबतीत कॉम्प्रोमाइज नको असते. पदार्थ ज्या पद्धतीनं खाण्यासाठी चविष्ट असावा अशी आपली इच्छा असते, त्याचबरोबर तो दिसतानाही देखणा दिसला पाहिजे याच्याकडे आपलं लक्ष असतं. घरात नानाविध प्रकारची माणसं असतात. कोणाला फोडणी मस्त कडक आवडते, तर कोणाला त्या फोडणीतली मोहरी आणि कढीपत्ताच नको असतो. तो दाताखाली येतो ना. कोणतंही काम करताना मन लावून करावं लागतं असं म्हटलं जातं. अहो, पण स्वयंपाकाच्या बाबतीतही तसंच आहे ना. मन लावून स्वयंपाक केला की छान होतोच. फोडणी कशी फोडणीसारखीच पाहिजे, कडक आणि चरचरीत. फोडणी चांगली झाली की पदार्थाला चव आपोआपच येते. पण हे जरी खरं असलं तरीसुद्धा तो पदार्थ तयार करत असताना आपल्याला आपल्यातलं 100% नाही तर त्याच्यापेक्षा जास्त द्यावं लागतं. फोडणी करताय, भाजी करताय, तर विचारसुद्धा त्याच पद्धतीचे मनात असायला हवेत, चांगले आणि सकारात्मक. जेव्हा तुम्ही चांगले आणि सकारात्मक विचार तुमच्या फोडणीत घालता, तुमच्या भाजीत घालता, तेव्हा तुम्ही तयार केलेली भाजीसुद्धा तशाच पद्धतीची सकारात्मक तयार होते. तो खाणारा माणूसही त्याच दृष्टिकोनातून घडत जातो. आपण चांगलं घडवलं ना, सगळं चांगलंच घडत जातं. म्हणजे बघा ना, तुम्ही जो पदार्थ करताय ना, तुम्ही त्याला बोललं पाहिजे, तुम्ही त्याला बोलतं केलं पाहिजे. आणि खरं सांगू का, ज्यावेळेस तुम्ही त्याला बोलता ना, ते तुम्हाला बोलतात. आणि हे खरं आहे. ज्या वेळेस तुम्ही कोणताही एक नवीन पदार्थ शिकता, त्यावेळेस त्या पदार्थाची आणि तुमच्या आयुष्याची सांगड घाला. म्हणजे बघा ना, कसं आहे, आपल्या आयुष्यामध्ये निरनिराळी माणसं असतात, संघर्ष असतो, वळणं असतात, काही चांगल्या घडामोडी घडतात तर काही वाईट. सेम अगदी तशाच पद्धतीनं पदार्थाच्या बाबतीतसुद्धा आहे. कोणताही नवीन पदार्थ शिकत असताना त्याच्यामध्ये जे घटक आपण टाकतो त्यांचा गुणधर्म अगदी सेम त्याच माणसांशी, अगदी सेम त्याच घडामोडींशी घालायचा. म्हणजे बघा ना, काही माणसांच्या असण्यानं काहीच फरक पडत नाही, पण ज्यावेळेस एखादा माणूस नसतो तेव्हा त्याच्या जाण्यानं खूप फरक पडतो. सेम तसंच पदार्थांच्या बाबतीतही असतं. काही पदार्थ असणं गरजेचं आहे, काहींचं असणं फक्तच दिखावा असतो. तुमच्या पदार्थाचं आणि तुमचं नातं हे मायलेकरासारखं असावं. म्हणजे बघा ना, तुम्ही जो पदार्थ करताय ना, त्याला तुमच्या लेकरासारखी वागणूक द्यायची. म्हणजे कशी, तर अगदी छान, मायाळू आणि हळुवारपणे. तुम्ही जर तसं केलं ना, तर ते सुद्धा तुम्हाला तुमची आई मानतात. आणि मग त्यातनं जो पदार्थ घडतो ना, तो अख्ख्या जगात सर्वोत्कृष्ट असतो. तुमच्या हाताची चव कोणत्याच हाताला येणार नाही.